नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता आपण पाहणार आहोत पुढचा पॉइंट या व्हिडिओमध्ये, जेनेटिक डिसऑर्डर्स. त्यामध्ये इट इज डिवायडेड इंटू टू मेन कॅटेगरीज सच ॲज फर्स्ट मेंडेलियन डिसऑर्डर्स अँड सेकंड क्रोमोझोमल डिसऑर्डर्स. म्हणजे ह्या जेनेटिक डिसऑर्डर्स ह्या पॉईंटमध्ये आपण फक्त डिसऑर्डर्स बघणार आहोत. एक मेंडेलियन डिसऑर्डर आहे आणि दुसरी क्रोमोझोमल डिसऑर्डर आहे. ह्या दोन यामधल्या मेन कॅटेगरीज आहेत. त्यामध्ये आता सविस्तर पाहूया. त्यामध्ये फर्स्ट मेंडेलियन डिसऑर्डर्स. मग त्यामध्ये फर्स्ट पॉइंट, दीज ऑकर्स मेनली ड्यू टू अल्टरेशन ऑर म्युटेशन इन अ सिंगल जीन. म्हणजेच मेंडेलियन डिसऑर्डर्स कधी होऊ शकतात तर अल्टरेशन किंवा म्युटेशन झाले. मग तुम्हाला माहित आहे अल्टरेशन किंवा म्युटेशन, हे आता डेफिनेशन झालेलं आहे म्युटेशनची. इन अ सिंगल जीन, एका जीनमध्ये अल्टरेशन होऊ शकतं म्हणजेच किंवा काय म्हणतो आपण त्याला म्युटेशन होऊ शकतं. आणि त्याच्यामुळं ज्या डिसऑर्डर्स होतात ते कोणते असतात? मेंडेलियन डिसऑर्डर्स. नीटला याच्यावर भरपूर क्वेश्चन असतात. मग आता पुढचा पॉईंट पाहूया. These disorders may be dominant or recessive. Why it is called dominant or recessive? Because these disorders related with dominant or recessive gene. म्हणजे ह्या ज्या डिसऑर्डर आहेत त्या रिलेटेड कुणाशी असतात तर डॉमिनंट किंवा रेसेसिव्ह जीन्सशी. म्हणून ह्या डिसऑर्डर्सला काय म्हणतात? दीज डिसऑर्डर्स मे बी असू शकतात कसल्या? डॉमिनंट ऑर रेसेसिव्ह. म्हणजे फर्स्ट पॉईंट बघितला त्यामध्ये काय म्हटलेलं आहे? अल्टरेशन किंवा म्युटेशन झालेलं असतं कशामध्ये? सिंगल जीनमध्ये. म्हणून मेंडेलियन डिसऑर्डर घडू शकतात. आणि दुसऱ्यामध्ये काय सांगितलेलं आहे? हा कशाशी त्यामध्ये किंवा कसल्या असतात तर दीज डिसऑर्डर्स मे बी डॉमिनंट ऑर रेसेसिव्ह. म्हणजे रिलेटेड विथ डॉमिनंट जीन ऑर रेसेसिव्ह जीन. ह्या झाल्या मेंडेलियन डिसऑर्डर मधले दोन पॉईंट. आता नेक्स्ट पुढचा पॉईंट, दीज आर ट्रान्समिटेड फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन अँड फॉलोज मेंडेल्स प्रिन्सिपल्स ऑफ हेरिडिटी. म्हणजे हे जे मेंडेलियन डिसऑर्डर्स आहेत हे ट्रान्समिट होतात वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. म्हणजे पहिल्या पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत. म्हणजे आपल्यात जर कुणात असेल पहिल्या पूर्वीच्या पिढीत तर आपल्यापर्यंत येणं. म्हणजेच एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये ट्रान्समिट होणारे हे मेंडेलियन डिसऑर्डर असतात. म्हणजे जिथं फॉलो काय झालेलं आहे? कशाचं तत्व फॉलो झालेलं आहे? मेंडेलनं मांडलेले जे हेरिडिटीचं तत्व आहे, प्रिन्सिपल, हे इथं फॉलो झालेलं आहे. म्हणजेच दीज आर ट्रान्समिटेड फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन अँड फॉलोज मेंडेल्स प्रिन्सिपल्स ऑफ हेरिडिटी. आता हे तिन्ही पॉईंट फक्त एकदा वरनं बघूया. दीज ऑकर्स मेनली ड्यू टू अल्टरेशन ऑर म्युटेशन इन अ सिंगल जीन. नंतरच्या पॉईंटमध्ये काय सांगितलंय? दीज डिसऑर्डर्स मे बी डॉमिनंट ऑर रेसेसिव्ह, मीन्स रिलेटेड विथ डॉमिनंट ऑर रेसेसिव्ह जीन. नेक्स्ट, दीज आर ट्रान्समिटेड, हे ट्रान्समिट होऊ शकतात मेंडेलियन डिसऑर्डर फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन अँड फॉलोज. आणि ह्यामध्ये फॉलो झालेलं आहे काय? मेंडेल्स प्रिन्सिपल्स ऑफ हेरिडिटी. मेंडेलनं जे हेरिडिटीचं प्रिन्सिपल मांडलेलं होतं तत्व ते कम्प्लीट ह्यामध्ये फॉलो झालेलं आहे. का तर कॅरी केलं जातं वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. आता एक्झाम्पल यातली आपण दोन बघितलेलीच आहेत, कलर ब्लाइंडनेस, हिमोफिलिया. बाकीची फक्त आपलं थोडक्यात बघायचे, सिकल सेल ॲनिमिया, थॅलेसिमिया आणि फेनिल केटोन्युरिया. ही एक्झाम्पल पाहिजे. पण त्यामध्ये सुरुवातीला थोडक्यात कलर ब्लाइंडनेस पहिल्यांदा एक्झाम्पल पहा. मग त्यामध्ये तुम्हाला माहीतच आहे फर्स्ट पॉईंट, इट इज सेक्स ऑर एक्स लिंक्ड रेसेसिव्ह डिसीज. कलर ब्लाइंडनेस हा कशाशी रिलेटेड असणार आहे? सेक्स किंवा एक्स लिंकशी किंवा त्यांच्या असणाऱ्या जीन्सशी. आणि हा ही कसा आहे? रेसेसिव्ह डिसीज आहे. म्हणजे रिलेटेड विथ रेसेसिव्ह जीन. म्हणजेच फर्स्ट पॉईंट आपण हे डिटेल पाहिलेलंच आहे. आता वरवरनं बघायचं. फर्स्ट, इट इज सेक्स ऑर एक्स लिंक्ड रेसेसिव्ह डिसीज. सेकंड पॉईंट, इट इज मोर कॉमन इन मेल्स दॅन फिमेल्स. एक्झाम्पल आपण पाहिले त्यामध्ये आपल्याला एक्झाम्पलमध्ये दिसून आलेलं आहे की जास्तीत जास्त कलर ब्लाइंडनेस हा कॉमन कोणामध्ये आहे तर मेलमध्ये, फिमेलपेक्षा.
म्हणजेच इट इज मोर कॉमन इन मेल्स दॅन फिमेल्स, म्हणजे फिमेलपेक्षा जास्त दिसून कोणामध्ये येतो तर मेलमध्ये. आता नेक्स्ट सेकंड हिमोफिलिया. फर्स्ट पॉइंट इट इज सेक्स ऑर एक्स लिंक्ड डिसीज. हा सुद्धा कसा आहे सेक्स किंवा एक्स लिंक्ड डिसीज, हे सुद्धा आपण एक्झाम्पल पाहिलेलं आहे. मग त्यामध्ये हा सुद्धा रेसेसिव्ह जीन डिसीज आहे, म्हणजे रिलेटेड विथ रेसेसिव्ह जीन. म्हणजेच फर्स्ट पॉइंट इट इज सेक्स ऑर एक्स लिंक्ड डिसीज. सेकंड पॉइंट इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ब्लिडर्स डिसीज. आता तुम्ही सांगा पाहू, तुम्हाला माहीत असेल अभ्यास केला असेल तर व्हाय इट इज कॉल्ड अ ब्लिडर्स डिसीज? बिकॉज ब्लड फेल्स टू क्लॉट और क्लॉट स्लोली. म्हणजे एखाद्याला जर जखम झाली तर जखम ती तिथलं जे वाहणारं रक्त असतं ते क्लॉट सहजासहजी होऊ शकत नाही, आणि झालं तर अगदी हळू प्रमाणात, म्हणजे वेळ जास्त लागतो. सो इट इज कॉल्ड ब्लिडर्स डिसीज. म्हणजे सेकंड पॉइंट इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ब्लिडर्स डिसीज. थर्ड पॉइंट विच वॉज फर्स्ट स्टडीड बाय जॉन कॉटो इन 1803. आणि तुम्हाला हे एक्झाम्पल पाहतानाच सांगितलेलं होतं 1803 मध्ये जॉन कॉटोनी हे स्टडी केलेलं आहे हिमोफिलियाचं एक्झाम्पल. नेक्स्ट पॉइंट फोर्थ हिमोफिलिया वॉज कॉमन इन रॉयल फॅमिलीज ऑफ युरोप. म्हणजेच जे युरोपमधलं म्हणजेच इंग्लंडमधलं जे राजघराणं आहे त्या राजघराण्यामध्ये हे हिमोफिलिया कॉमन डिसीज आहे. म्हणजेच फोर्थ पॉइंट हिमोफिलिया वॉज कॉमन इन रॉयल फॅमिलीज ऑफ युरोप. मग त्यामध्ये नेक्स्ट पॉइंट फिफ्थ क्वीन व्हिक्टोरिया शोज अ नंबर ऑफ हिमोफिलिक डिसेंडंट्स मीन्स ऑफस्प्रिंग्स ऑर प्रोजेनी. सो क्वीन व्हिक्टोरिया इज कॅरियर ऑफ डिसीज. आत्ताच सांगितल्याप्रमाणे जे इंग्लंडचं राजघराणं आहे त्यामधली जी व्हिक्टोरिया नावाची जी राणी तिनं त्यामध्ये हिमोफिलिक डिसेंडंट्स ऑफस्प्रिंग्स किंवा प्रोजेनी नंबरमध्ये काय झालेले आहे दाखवलेले आहे. म्हणजेच तिच्या ज्या पुढच्या पिढ्या सगळ्या आलेल्या आहेत त्या कसल्या आहेत तर हिमोफिलिया डिसीज झालेल्या पिढ्या आहेत. म्हणजेच क्वीन व्हिक्टोरिया इज कॅरियर ऑफ डिसीज. म्हणजेच त्यामध्ये व्हिक्टोरिया राणी ही काय तर डिसीज कॅरी करणारी आहे. कोणती? हिमोफिलिया डिसीज. परत एकदा पहा हिमोफिलिया. फर्स्ट पॉइंट इट इज सेक्स ऑर एक्स लिंक्ड डिसीज. सेकंड पॉइंट इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ब्लिडर्स डिसीज, हे झालेलं आहे आता. थर्ड पॉइंट विच वॉज फर्स्ट स्टडीड बाय जॉन कॉटो इन 1803. म्हणजेच हा जो डिसीज आहे याला पहिल्यांदा स्टडी केलेला आहे कुणी तर 1803 मध्ये जॉन कॉटोनी. फोर्थ पॉइंट हिमोफिलिया वॉज कॉमन इन रॉयल फॅमिलीज ऑफ युरोप. फिफ्थ पॉइंट क्वीन व्हिक्टोरिया shows a number of hemophilic descendants, that is offsprings or progeny. So Queen Victoria is a carrier of disease. आता पुढचा पाहूया डिसीज सिकल सेल ॲनिमिया. सिकल सेल ॲनिमिया. सिकल मीन्स मराठी मिनिंग तुम्हाला माहीत असेल. सिकल मीन्स विळा. विळ्याच्या आकारामध्ये सेल तयार होणं त्याला काय म्हणतात सिकल सेल ॲनिमिया. मग त्यामध्ये फर्स्ट पॉइंट इट इज ॲन ऑटोझोम लिंक्ड रेसेसिव्ह डिसऑर्डर. सिकल सेल ॲनिमिया ही कशाशी रिलेटेड आहे? ऑटोझोमशी रिलेटेड असणारी रेसेसिव्ह डिसऑर्डर आहे. म्हणजे फर्स्ट पॉइंट इट इज ॲन ऑटोझोम लिंक्ड रेसेसिव्ह डिसऑर्डर. सेकंड पॉइंट इट कॅन बी ट्रान्समिटेड फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग्स वेन बोथ पार्टनर्स आर कॅरियर्स फॉर द जीन. आणि हे जे डिसऑर्डर आहे सिकल सेल ॲनिमिया ही कुठून कुठंपर्यंत कॅरी होऊ शकते? पॅरेंट्सपासून ऑफस्प्रिंग्सपर्यंत. पण त्यामध्ये वेन बोथ पार्टनर्स आर कॅरियर फॉर द जीन, मग ते जे दोन्ही पार्टनर्स असतात ते काय असतात? कॅरियर असतात. कशाचे? जीनचे. म्हणजेच त्यामध्ये सेकंड पॉइंट इट कॅन बी ट्रान्समिटेड फ्रॉम पॅरेंट्स टू offsprings when both partners are carrier for the gene. Next point, third, this disease is characterized by sickle shaped RBCs instead of normal shape. म्हणजेच यामध्ये
हा ज्यांना डिसीज झालेला असतो सिकल सेल ॲनिमिया ही कॅरेक्टराईज होतो. कशामार्फत कॅरेक्टराईज होतो तर आरबीसीचा जो शेप असतो तो सिकल शेप आलेला असतो आरबीसीला. म्हणजेच नॉर्मल शेपच्या ऐवजी सिकल शेप. आरबीसीज नॉर्मल शेपमध्ये दिसतात, त्याच्यापेक्षा इथं वेगळ्या दिसतात. म्हणजेच कशा दिसतात? विळ्याच्या आकारामध्ये दिसतात, नेहमीप्रमाणे दिसत नाहीत. म्हणजेच त्यामध्ये थर्ड पॉईंट काय? दिस डिसीज इज कॅरेक्टराइज बाय सिकल शेप्ड आरबीसीज इन्स्टेड ऑफ नॉर्मल शेप. नेक्स्ट पॉइंट फोर्थ, ड्यू टू abnormal shape hemoglobin carries very less content of O2. मग सिकल सेल आलेल्यामुळं शेप आलेल्यामुळं कुणाला आरबीसीजला, त्यामुळं तो शेप कसला असतो? ॲबनॉर्मल शेप असतो. मग त्यावेळी ॲबनॉर्मल ज्यावेळी शेप येईल त्यावेळी काय होऊ शकतं? हिमोग्लोबिन कॅरीज, हिमोग्लोबिन जे कॅरीज करतात काय? O2, पण त्या अमाऊंट किती असतं? लेस अमाऊंट असतं किंवा लेस कंटेंट, थोड्या प्रमाणातच O2 कॅरी केला जाऊ शकतो. कशामार्फत? हिमोग्लोबिनमुळं. ड्यू टू ॲबनॉर्मल शेप. याचं कारण काय असतं? ॲबनॉर्मल शेप. शेप इज सिकल शेप. म्हणजेच तो शेप कोणता असतो? सिकल शेप. म्हणजेच तो कसला असतो? ॲबनॉर्मल. म्हणून हिमोग्लोबिन O2चं जे कॅरी करतात O2 तो लेस कंटेंटमध्ये करतात. म्हणजेच फोर्थ पॉइंट, ड्यू टू abnormal shape hemoglobin carries very less content of O2. Fifth point, this disease is controlled by a single pair of allele, that is HbA and HbS. मग हा जो डिसीज आहे सिकल सेल ॲनिमिया कंट्रोल्ड केला जातो, पण तो कसा? बाय सिंगल पेअर ऑफ अलील. अलील अल्टरनेटिव्ह फॉर्मची एकच पेअर त्यामध्ये कंट्रोल करू शकते. दॅट इज, मग त्यामध्ये कोणते असतात? HbA आणि HbS अशा दोन असतात. म्हणजेच फिफ्थ पॉइंट, दिस डिसीज कंट्रोल्ड बाय अ सिंगल पेअर ऑफ अलील अल्टरनेटिव्ह फॉर्म दॅट इज HbA अँड HbS. सिक्स्थ पॉइंट, out of the possible genotypes only homozygous individuals for HbS, that is HbS homozygous आहेत, shows the diseased phenotype. म्हणजेच त्यामध्ये पॉसिबल जिनोटाईप म्हणजे डिसीज्ड फेनोटाईप कोणते असतात? तर होमोझायगस इंडिव्हिज्युअलचे असतात. म्हणजेच त्यामध्ये HbS, त्याचे दोन्ही कसे असणार? HbS. तेच काय दाखवू शकतात? डिसीज्ड फेनोटाईप. सिक्स्थ पॉइंट, आउट ऑफ द पॉसिबल जिनोटाइप्स ओनली होमोझायगस इंडिव्हिज्युअल्स फॉर HbS, दॅट इज HbS shows the diseased phenotype. आणि लास्ट पॉइंट 7, हेट्रोझायगस इंडिव्हिज्युअल्स दॅट इज HbA HbS appear apparently means probably unaffected, but they are carrier of disease as there is 50% probability of transmission of mutant gene to the progeny. म्हणजे ह्यामध्ये काय सांगितलंय? हेट्रोझायगस इंडिव्हिज्युअल्स जे असतात, हेट्रोझायगस मीन्स असमान थोडक्यात. त्यामध्ये HbA इथं बघा, HbA आणि HbS वेगळे आहेत. हे ॲपियर असतात, प्रोबॅबल असतात. कशाला? कॅरियर ऑफ डिसीज. हे 50% चान्स असतो प्रोबॅबिलिटीचा. काय करणं? ट्रान्समिशन ऑफ म्युटंट जीन. जे म्युटंट जीन जे कॅरी करणारे जीन आहेत, घडवून आणणारे जे जीन असतात डिसीज, ते 50% शक्यता असते वाहून नेण्याची. कुठंपर्यंत? प्रोजेनीपर्यंत. म्हणजेच हा पॉईंट बघितला सिकल सेल ॲनिमिया. ह्याच्यावर क्वेश्चन नीटला असतात. थँक्यू.